आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे वारी संदर्भातली। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतनं आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे। हजारोंच्या संख्येनं वारकरी आळंदीत दाखल झाले। टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे आणि आता पुढील काही वेळातच पालखी प्रस्थान ठेवेल। पण बघतोय की आता वारीचा उत्सव सुरू झालेला आहे आणि त्याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडून सौरभ, आपण बघतोय खरं तर वारी सुरू झालेली आहे। शेकडो हजारोंच्या संख्येनं वारकरी आता पंढरपूरकडे प्रस्थान करतायत आणि आज माऊलींची पालखी सुद्धा प्रस्थान ठेवणार आहे। काय अपडेट्स? सौरभ, अगदी उत्साहाच्या वातावरणात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडेल। या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार असल्याची माहिती सांगितली जाते। आता तुम्ही सौरभ, तू पाशील की एक म्हणजे काटवटखाना हा पारंपरिक जो म्हणजे मैदानी खेळ आहे तो वारकरी संप्रदायाच्या मार्फत आता काहीच वेळात खेळला जातोय। काटवटखाना की जो अशा पद्धतीने खेळला जातोय की धोतर एकमेकाला आलिंगन करून धोतर सदरा वगैरे अशा पद्धतीने जमिनीवरती अगदी मातीशी नाळ असलेले वारकरी असतात। जमिनीवरती अगदी जमिनीवरती लोळून हा काटवटखाना खेळ सौरभ खेळला जातोय। निश्चितच आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही सगळी दृश्य थेट NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी थेट बघू शकतोय आपण। ज्ञानबा माऊली तुकारामच्या गजरात आळंदी फुललेली आहे आणि आता माऊलींचं प्रस्थान होणार आहे, माऊलींच्या पालखीचं। आणि ही सगळी दृश्य, सगळी वारी NDTV मराठी तुम्हाला घडवणार आहे। प्रेक्षकांसाठी ही ताजी दृश्य, वैष्णवांचा महामेरू योगी ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा लाईव्ह थेट दृश्य, थेट प्रक्षेपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। वारीच्या दरम्यान असे अनेक खेळ खेळले जातात। संत महंतांच्या जयघोषात ही वारी निघालेली असते। फुगडे असेल किंवा काटवटखाना असेल, वारकरी अगदी नृत्य करत विविध जे खेळ आहेत, जे पारंपरिक खेळ आहेत, मैदानी खेळ आहेत ते करतायत। सौरभ, निश्चितच आपण बघतोय की ही सगळी थेट दृश्य ज्ञानबा तुकारामांच्या गजरात आळंदी फुललेली आहे आणि आळंदीतनं आता संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। ज्ञानी रचिला पाया तुका झालासे कळस असं म्हणतात। हा ज्ञानोबा रायांनी रचलेला सगळा जो पाया आहे वारकरी संप्रदायाचा, त्याचे पाईक म्हणजे हे सगळे वारकरी। आणि अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात हे सगळे वारकरी आता पंढरपूरकडे प्रस्थान करतील आणि त्याआधी ते पारंपरिक खेळ जे महाराष्ट्राच्या मातीतले आहेत, महाराष्ट्राच्या मातीची नाळ जोडले गेले आहेत, महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारे हे सगळे खेळ आपण बघतो। वारीमध्ये कुठलंही वयाचं बंधन नसतं। आबाल वृद्ध अगदी एक होऊन, एक रूपात, एक रंगात सगळे वारीत रंगून जात असतात आणि विठ्ठलाच्या जयघोषात ही वारी पंढरपूरकडे प्रस्थान करते। ज्ञानियांच्या राजाच्या दरबारी ही सगळी मांदियाळी जमलेली आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आता प्रस्थान काहीच वेळात होईल।